कोण तुम्ही? ओ, हे राकेशचंच घर आहे ना? हा, पण तुम्ही कोण? मी त्याचा बॉस. बॉस? हा. या ना, या या. बसा ना. हो. तुम्ही बॉस का त्यांचे? हो, मी बॉस. अच्छा. अहो काय ना, राकेशने मला खूप वेळेस बोलवलं घरी. अच्छा. पण मला टाइमच नव्हता. अच्छा अच्छा. हा, आणि आज जात होतो इकडून, तर म्हटलं एक वेळेस भेटून जावं. कुठे आहे राकेश, कुठे आहे? ते तर नाही आहेत घरी. नाही. नाही, मी पाणी आणते हा तुम्हाला. अहो पण, हे घ्या पाणी. अहो म्हटलं राकेश कुठं गेलाय? घरी नाही म्हणजे? ते ते कोणते तरी डॉक्युमेंट्स होते, तुम्ही त्यांना प्रिंट काढून आणि तिकडे सबमिट करायला लावले होते ना एका ठिकाणी पोस्ट ऑफिसला. हा. कुरिअर करायचे आहेत ते. अरे हा, ते तर मी त्याला काल बोललो होतो. हा, मग ते त्याच निमित्ताने कोणतं गाव सांगितलं होतं तुम्ही, त्या गावी गेलेले. अच्छा. हा, विजयपूरला गेले. अच्छा. अहो ऐका ना, नेमकं काय आहे आज ना, मला फार्म हाऊसला जायचं होतं, पण खूप रात्र झाली. मी म्हटलं की आजच्या दिवस इथं झोपणार होतो नाही का मी, आणि राकेश सोबत थोडं बातचीत करून प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करायचं होतं. अच्छा अच्छा. पण आता तो घरी नाही म्हटलं म्हणजे मग आता जातो मी मग. हं? अहो नाही नाही, बसा ना. हं? काय नाही, काय हरकत नाही, तुम्ही थांबा ना, काही प्रॉब्लेम नाही मला. तुम्ही एवढे बॉस आहे त्यांचे म्हटल्यावरती असं तुम्हाला कसं काय मी जाऊ देणार आहे? अहो पण, आणि तुम्ही पहिल्यांदाच आले आमच्या घरी. आहे, अहो बेडरूम मध्ये झोपून घ्या ना तुम्ही आज मग. अहो ते सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही घर, मला काहीच कारण सांगू नका. आता तुम्ही आलेत ना, तर तुम्ही आता आराम करूनच जा, सकाळीच जा. अहो कसे रात्र खूप झाली ना. तसं नाही हो. आता राकेश घरी नाही, तुम्ही घरी एकट्यात, मग ते चांगलं नाही अहो वाटत. नाही नाही नाही. आता बॉस म्हटल्यावरती ते कशाला काही बोलणार आहे? तर त्यांना माहिती आहे ना बॉस आहेत, तर मग कशाला. तुम्ही थांबा ना, बेडरूम मध्ये झोपून घ्या आजच्या दिवस, मी इथं झोपून घे, काही हरकत नाही मला. आणि तुम्हाला असं पाठवलं ना मी रात्री बेरात्री, ते मला खूप ओरडतील. ते म्हणतील की तुम्ही मला मला सांगितलं का, आपण बॉसला का पाठवून दिलं घरी. असं होऊन जाईल ते. मग तुम्ही थांबा, तुम्ही काही काळजी करू नका. अ, ठीक आहे, मग मी थांबतो आता. आता तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर थांबतो मी. हा हा. हा. आणि तुम्हाला काही जेवण वगैरे बनव का मस्त? नाही नाही, जेवण तर म्हणजे माझी काही इच्छा नाही अजून जेवण करायची. हम्म. हो, तसं तुम्ही काय बनवलंय आज? अं, माझं तर जेवण झालं, मी आज बाहेरूनच मागवलं होतं, मी खाऊन घेतलं जेवण. अच्छा. तुम्हाला बनवू का काही? नाही 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 नाही. भूक लागली तर मी सांगतो तुम्हाला, आणि पैसे पण देतो, तुम्ही बाहेरून मागवून घ्या. म्हणजे तुम्ही उगाच कशाला त्रास घेता? नाही नाही, त्याच्यात काय त्रास होता? तुम्ही मला सांगा, मी बनवेल मग तेव्हा. ठीक आहे. हो ठीक आहे, चालेल. मग मला बेडरूम दाखवा. हो, चला दाखवते. या. इकडे कसं येणं गेलं, तुम्ही सांगितलंच नाही मला. अहो ते काय आहे, हम्म. आता माझ्या ना खूप साऱ्या कंपन्या आहेत. खूप साऱ्या म्हणजे किती? म्हणजे 8 कंपन्या. 8 कंपन्या? राकेश ज्या कंपनीत काम करतो ना, तशा 8 कंपन्या आहे माझ्या. अरे बापरे. तर माझं ना थोडं कामानिमित्त आलो होतो इकडं. अच्छा. हा, आणि राकेशने मला सांगितलं होतं की माझं इथं इथं घर आहे. हम्म. असं मग तुम्ही कधी या रात्री, किंवा म्हणजे आपण निवांत बसू असं. त्याच्यामुळं मग मी म्हंटल की चला भेटून घेतो आता राकेशला. अहो पण आता तुम्हीच काम दिलं होतं, तुम्हीच विसरले का? ते गेलेत मग तिकडे आता. जाऊ द्या, अहो, काही नाही. आता काय माहितीये का, इतक्या कंपन्या आहे की कोणाला काय काम दिलेलं आहे ते लक्षात नसतं ना माझ्या. अहो मला तर हे पण लक्षात नसतं की मी कोणाला किती पैसे दिले, कोणत्या अच्छा. प्रोजेक्ट साठी साठी तुम्ही मी बसा ना किती पैसे निवांत लावले. बस. हा. आणि मी म्हंटल तुम्ही पण येऊन जा ना आमच्या कंपनीत. मी? हा. अहो नाही हो, मी कुठे काम करणार आता. आणि त्यांना आवडत पण नाही मला काम करू दिलेलं. म्हणजे असं नाही की त्यांना काही प्रॉब्लेम आहे माझं काम करण्याचा,
फक्त अच्छा त्यांचं म्हणणं आहे की तू कष्ट करू नको, मी करतो सगळं काय. अच्छा असं. असं. हा. तू फक्त बसून आरामात राह, माझी राणी आहे तू, असं म्हणतात ते. नाही, मी म्हंटल आता तुम्ही घरी बसल्या बसल्या बोर पण होत असाल तर या. तसं आणि माझी इच्छा तर होती काम करायची, पण मग आता सवय पडून गेली घरात राहायची. मग काही नाही, आता काही इच्छा होत नाही मग परत. बरं ऐका ना, हा. तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती. गुड न्यूज? हा, कसली? मी ना राकेशचं प्रमोशन करणार आहे आता. प्रमोशन? हा. अरे बापरे. यांचं प्रमोशन झालं ना तर खूपच चांगलं होईल बर का. कसं आहे, हे एवढे दिवसापासनं एवढे वर्षापासनं मेहनत करताय त्या कंपनीसाठी आणि दिवस रात्र काम करता बर का. घरी आले ना तरी त्यांच्या डोक्यामध्ये कंपनीचेच विचार. नाही नाही, अहो मी बघितलं त्याचं कामाचं ते, म्हणजे एकदम मस्त आहे नाही का, काम वगैरे छान करतो आणि खूप बिझनेस आणून देतो नाही का कंपनीला. हम्म. हो. तर मग मी हा विचार केलाय की पुढच्या 2-4 दिवसात त्याला प्रमोशन देऊन टाकू. मग खरंच खूप छान होऊन जाईल गाड्या. पण हे एकाच शर्तीवर देईल. कसली शर्त? तुम्ही पण आमच्या कंपनीत कामासाठी या. बरं बरं, मी विचारते त्यांना, बोलते मी तसं त्यांच्याशी. हा, म्हणजे मी काही तुम्हाला वेगळं काम नाही लावणार आहे. हे बघा, मी त्याला मॅनेजर करल, त्याच्यानंतर तुम्ही त्याची पर्सनल सेक्रेटरी राहा, म्हणजे दोघं सोबत पण असाल आणि म्हणजे तुम्हाला वेळ पण मिळेल दोघांना सोबत. बरं बरं, चालेल, मी विचारते त्यांना. तसं होच म्हणतील ते, नाही कशाला म्हणणार आहे. मी हा. विचारलं, मी ठरवलं तर ते होच म्हणतात. की मग. चालेल, मग आता खूप टाइम झालाय, झोपते मी पण जाऊन. हा. चालेल ना, मी गप्पा मारायला लागली ना, एकदाची गप्पा मारायला लागली म्हणजे खूप गप्पा मारते आणि माझं तोंडच बडबडच बंद होत नाही. अरे मग मला तर खूप गप्पा मारायला आवडता. हो ना. हो हो. पण आता खूप वेळ झालीये, झोपलेलंच बरं आहे, झोपून घेते. हा. चल. तिच्या आईला आजची रात्र पण इथं निघते आणि हे पाखरू पण आलंय जाळ्यात. घेऊ मजा मारून आणि जाऊ उद्या सकाळी निघून. ऐका ना. काय झालं? भूक लागली का तुम्हाला? नाही जेवण नाही, बनवू का? अहो भूक नाही. मग? अं, माझी ना ड्रिंक करायची खूप इच्छा झालेली. अच्छा. हा. तर पण नाव एवढी रात्र झाली, आता दुकानं पण सगळे बंद झाले असते. नाही नाही, मी बॅगेत घेऊन आलोय सोबत. तुम्हाला चालेल का मी इथं ड्रिंक केलेलं? हा, काय हरकत नाही. पण अहो एवढी रात्र झाली, आता दुकानं सगळे बंद झाले असेल, कुठून आणायचं? नाही नाही, मी बॅगेत घेऊन आलोय. अच्छा. हा, ते काय आहे ना, मला ना सवय रोज रात्री ड्रिंक करायची. घेऊन आलेत का? मग हा. प्या मग तुम्ही. तुम्ही करता का ड्रिंक? हा, पितो आम्ही कधी कधी, ओकेजनली, काही अच्छा. फंक्शन वगैरे असलं तेव्हा. मी म्हंटल की कंपनी देण्यासाठी घ्याल का थोडी? अं, आता अहो मॅडम, आता एवढी आनंदाची बातमी दिली तुम्हाला की तुमच्या नवऱ्याचं मी आता प्रमोशन करणार आहे 2-3 दिवसात. हा हा तर मग आता आनंदाची बातमी आहे ना. हा, हा? ठीक आहे, चालतंय. मी पेईल थोडी थोडी. अ, ठीक आहे, मग माझ्या बॅगेत आहे, मी ग्लास द्या मला, मी बनवतो. हा, हं? चालतंय. या इकडे. तुम्ही ओकेजनला पण जास्त पेत नाही वाटतं. हो, ते मला सवय नाहीये जास्त, त्याच्यामुळे. तुम्ही रोज पिता का? हम्म. अच्छा. अहो काय असतं, आता कंपनीत एवढे जण हँडल करावे लागतात, तर ते थोडं डोक्याला शांतता, टेन्शन कमी टेन्शन व्हावं. फ्री झोप येते. हो, त्याच्यामुळं. अच्छा. तसं तुम्ही खूप सुंदर आहे हो दिसायला. थँक्यू. मला पण तुमच्यासारखीच बायको करायची. म्हणजे तुमचं अजून लग्न नाही झालं?
नाही, अजून तर नाही झालेलं लग्न. अच्छा. अं, तुमच्यासारखी सुंदर बायको मिळाली तर करेल. हे असं काय करताय? अहो, मला ना तुम्ही खूप आवडले. तुमची हरकत नसेल तर यार काल रात्रीमुळे जास्त डोकं दुखतंय. खूप ड्रिंक करून घेतली. हे कुठे गेले? घरी नाहीये. पण कुठे गेले मग हे? बॅग पण नाहीये त्यांची. गेले असतील कदाचित सकाळी. हॅलो. हा, उठले ना. झालं का तुमचं काम ते फाईलचं? हा, तुमचे बॉस आले होते बरं का. काय? बॉस तुमच्या सोबत आहे? हा? मग घरी आलेला माणूस कोण हो? नाही नाही, काही झालं नाही, पण ते असंच. अहो, एक माणूस म्हटला तुमचा बॉस आहे असं. मग मी त्याला बाहेरच पाठवून दिलं लगेच. हम्म. हा हा, चालेल चालेल, या तुम्ही या. निघालेत का? हा ठीक आहे, या. अरे देवा, नवरा म्हणतोय काल रात्रीपासनं बॉस त्याच्या सोबत होता. मग हा माणूस कोण होता जो आला आणि माझ्या नवऱ्याचा बॉस म्हणत होता? अरे देवा, म्हणजे त्याने मला प्रमोशनचं लालच दिलं, माझ्या जॉबसाठी ऑफर केली आणि नंतर ड्रिंकच्या नशेमध्ये. अरे यार.